subscribe. हाय गाईस, जस्ट मी आता गुगुनच्या घरातून निघालो आहे. जय शिवराय सर्वांना. गुड इव्हनिंग. गणपती बाप्पा मोरया. चल गुगुन, बाय. हा आपला गुगुन मित्र आहे. तो आपण आपल्या आता राईड स्टार्ट करूया. आता आपण डायरेक्ट नेरूळ. मॅप स्टार्ट. थोड्या टायमासाठी फक्त आपल्याला मॅप पाहिजे. 22 किलोमीटर आहे. चल गुगुन, बाय बाय. हां चल. हां हां चल. हा बघा, हा आता आपल्याला स्ट्रेट जायचं. साठीनगर स्टेशनला जातो. स्ट्रेट जातो साठीनगरला. हा असा रोड आहे, म्हणजे याला शॉर्टकट आहे हा रोड साठीनगर स्टेशन जायला. तर मी पण पहिल्यांदाच चाललो. मॅपवरती पण शो नाही करत आहे कुठला रोड आहे, कसं काय ते बघूया आपण. आता लोकल आहे, सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड बघा, पूर्ण खराब आहे. ते काय असं बघा. जगन्नाथ मंदिर रोड. रोडला नाव आहे जगन्नाथ मंदिर रोड आहे. आपल्याला आता 23 किलोमीटर आहे. म्हणजे आपण आता पुढच्या साईडला आलो ना. जरा मग अशी पुढल्यावरून दाखवत होतं. आपण आता रेग्युलर रोडने जाऊया. बघूयात. बाहेर पडायलाच आपल्याला 5-10 मिनटं लागतील. जरा रस्त्याचा कंडिशनवरून तर असं वाटतं, म्हणजे माणसं जास्त असल्यामुळे ना असं होऊ शकतं. आणि स्पीड ब्रेकर पण जास्त आहेत. कोणीही कसं पण येतं. बघा, मध्येच पार्किंग आहे. आणि असे मध्ये इमर्जन्सी ब्रेक आहे लावण्यासाठी. बघा, त्यासाठी त्यांनी ब्रेक लाईट पण नाही लावले. हे असे मध्ये चालतात. पाईप पण आहेत आतमध्ये मधून. असं स्ट्रेट जाऊन पुढे जाऊन राईट आहे. अंधेरी घाटकोपर रोड. तर आपल्याला रस्ता भेटला आहे. तिथून बघायला गेलं तर आपल्याला वाटलं जवळ आहे, पण लांब आहे भरपूर. मेट्रो स्टेशन खूप लांब आहे याला. कुठलं मंदिर आहे? हाच मंदिर जगन्नाथ. तिथे जास्त असल्यामुळे काय बघण्याचा प्रयत्न आहे. पूर्ण ते बघून चालवायला लागते. शॉर्टकट आपल्याला चांगला दाखवला आहे. म्हणजे आपला डायरेक्ट मेट्रो स्टेशनच्या इथे जातं पायथ्याशी. बघितलंच असेल तुम्ही. तिथं ओल्ड स्मार्ट गेली मागणार आहे तेव्हा फुकट. हे कसं लवकर असतात. लोकल रोडला एवढी फास्टमध्ये गरज आहे का? आणि ओल्ड स्मार्ट गिरी करून जरा त्या गाडीवाल्याला येतं कसं गाडी चालवते बघा. फुल ऑफ रोड मारते. फुल गंदी करत गाडी चालवते.
पूर्ण खराब म्हणजे चालते गाडी बघा कशी चालवते बघा. त्यात त्याच्यात बॅकलाईट चालू नसल्यामुळे ना प्रॉब्लेम आपल्याला पण होतो. बघा तुम्हाला पुढे दिसत असेल मेट्रो स्टेशन. बघा असे मध्ये छोटे छोटे पाण्याचे पाईप टाकले त्याच्यामुळे रस्त्यावर फास्ट न माणूस येतात. आणि त्यात काही जण पण असे मध्ये मध्ये कुत्र्याला बळी करून चालतात. मांजर आलो आपण मेट्रो स्टेशनच्या इथं. श्री जगन्नाथ मंदिर रोड, घाट ऑफर लिंक रोड. तर गाडी आरामात येईल तर. जगन्नाथ मंदिर रोड आपण आता आलो मेट्रोच्या इथं पोचलो. पुढे जाऊन आपण राईट मारून यायचं. रोडचं रस्ता असेल तर आपण आरामात जाऊ शकतो. आलो आपण आपल्या रस्त्यावर रोड इथं. या जवळ पडतो आपल्याला. बरा पडतो बघायला गेलं तर आपल्याला रोड. बघा इथं बसच्या ह्याच्यामुळे आपल्याला एवढा ट्रॅफिक लागला आहे. तो आपण आपल्या रोडच्या रोडला लागलो आहे खूप टायमाने. आता आपल्याला आपला रोड माहिती आहे तो आपण आता आरामात जाऊ शकतो. माझ्या भावाला कॉल नाही केला मी. आता तो आलाच नसतो तिला कॉल करायचा. बघूया त्याला सर्दी होते नसतो त्याचा तो प्रॉब्लेम आहे. सर्दी असते म्हणून बघतो मी कॉल करून. बघूया कुठे येतो. जस्ट आपण आता काकीनाका क्रॉस करून आलो आहे. असं त्याला पोचतो आहे. मजीच्या इथं पोचलो. हा आपला काकीनाकाचा रोड आहे. काकीनाका हा आजकालचा रोड आहे. थोडा स्पीड ब्रेकर जास्त असल्यामुळे जरा असा आपल्याला इश्यू होतो. आणि इथं कसं पूर्ण जाम करतात गाड्याला पार्क करून. आणि समोर मग गाड्या आणतात काय बोलणार आहे ना. आणि हॅलो हे असं आहे यांचं. गाड्या कशामध्ये आणतात विदाऊट इंडिकेटर आणि विदाऊट इंडिकेटर पार्किंग हे बॅक देतात. त्यामुळे समजत नाही आहे कसं काय करावं. आणि इथे एक म्युन्सिपल स्कूल आहे. म्युन्सिपाल्टी स्कूल आहे. आपण आता आलो आहे. कुठे आलो आपण. असं त्याला पुढचे गेलो अजून ते टाईम लागला असं करायला. बाबा हा नवीन ड्रायव्हर आहे. याच्याकडून आपण नको जायला. नवीन ड्रायव्हर पापा करतो. आपण आलो असं जायला जागा द्यायची तरी पण बघा किती स्लो चालतात वेळासाठी. जस्ट आपण आता आसलपाला पोचलो आहे. आसलपा रेल्वे स्टेशन, मेट्रो रेल्वे स्टेशन. बघा तुम्ही आसलपाचा व्ह्यू बघा. या 7:30चा व्ह्यू आहे. बरोबर 7:07ला आपण पोचलो आसलपा स्टेशनच्या खालती. बघा व्ह्यू बघा कसा मस्त वाटतं. आणि कोणी आसलपा साईडला राहत असेल तर प्लीज आपल्याला सांगा या साईडला काही नवीन आहे. मी दुपारी पण बोललेलो सकाळी म्हणजे काय असेल तर आम्हाला सांगा. तसं आम्ही येऊन जाऊन व्हिडिओ बनवू त्याच्या नवीन. आज बघा मला कसं समजलं जगन्नाथ मंदिरही इथं आहे. मला माहीत नव्हतं इथं जगन्नाथ मंदिर आहे. पण मी आता दुसऱ्या साईडची गाडी टाकली म्हणून मला समजलं जगन्नाथ मंदिर इथं पण आहे. आपण जगन्नाथ मंदिरमध्ये पण जाऊ. पण एक असं आहे की इथं पार्किंगचा प्रॉब्लेम असू शकतो. विदाऊट बाईक नाहीतर बाईकच्या इथं गुगलच्या इथं लावून आपल्याला यावं लागेल. असं पण आहे. आई वडिलांचा आशीर्वाद वा चांगलं.
नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने फुकट अशा मधीच गाड्या का थांबवल्या आहेत त्यांनाच माहिती. लेफ्टला जायचं तर लेफ्टचा इंडिकेटर तरी द्या ना, आम्हाला तरी समजेल ना. तुला मला पण वाटलं असं थांबवलं म्हणजे इथं गाडी पार्किंगसाठी नसेल जागा म्हणून किंवा गाड्या सोडत असतील म्हणून मी बघत होतो. पण असं काहीच नव्हतं, फुकट गाड्या थांबवलेल्या कॉर्नरला. आता आपण आलो फिनिक्स जागृती नगरला. आपला भाऊ नाही आहे, भाऊ असं तर इथं आला असता पण तो नाही आहे म्हणून आता आपण थांबू शकत नाही आहे जास्त दिवस. त्यांना कॉलचा रिप्लाय तरी दिला असं तरी आपण गेलो असतो. मध्येच थांबू नका रे बाबा. गाडी पण बघूया आपण लेफ्टला टाकली गाडी, पूर्ण लेफ्टला आणली राईटवरून. कुठं जाम येतात साईडला पण इथून लवकर तरी जाऊ शकतो. पूर्ण जाम तुम्ही बघू शकता. बाकी आपल्याला जाम लागला इथे लागला तेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कधी गाडी नको थांबवतो तिथंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पासून गेलो असं पण नको, रॉंग रूट नाही व्हायचं आपल्याला. मध्येच बस लावल्या त्याच्यामुळे इश्यू आहे. मध्ये गॅप आहेत ते फोरीवरवाले गॅप काही करत नाही, फायदा करून देत नाही. माझा पूर्ण आपल्याला 1 किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजे फुल पॅक भेटला आपल्याला रोड. 1 किलोमीटरपेक्षा जास्त रोड आपल्याला पूर्ण पॅक भेटला. भावचे नाही साधाचे पैशावर मजा बघा फुल जाम. दोन जर आपण विसरायला लागते फुल जाम होतं. आता इथं बघूया आता पुढे जाम असेल तर आपल्याला आयडिया नाही. ते रस्ता तरी चांगला पाहिजे फर्स्ट करून हात बघू आता त्याचा कसा रोड आपल्याला ते समजू. आपण आता जरा चांगला भेटला म्हणजे थांबून थांबून वैताग आला एवढा. फर्स्ट हे काय करत 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 वैतागलो तर गाडी पण हीट होते ना जास्त. फर्स्ट आपल्याला बरं पडतं. आता दुसरं तिथं आपल्याला शकतो. स्टॉप नको मगाशी कसं मध्येच स्टॉप व्हायची ना, त्याच्यामुळे तो जरा हे झाला म्हणजे कसं वाटलं वैतागल्यासारखं झालं. जस्ट समजून आपला रस्ता क्रॉस केला म्हणजे पंतनगरचा सिग्नल क्रॉस केला आपला एलबीएसचा. इथून लवकर निघाल म्हणून तरी थांबणं लागत हा काय रस्त्याला रोड आला आहे. जास्त फारसा भागू नका रोडला. जाणे येण्याचं म्हणजे सर्व्हिस रोड ऐकत आहे तर इथं मंजूर आहे रस्त्यावरती रोड असल्यामुळे. हा पुढचा राईट मारला तर आपला डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला रोड जातो. जिथं आपण सगळी दुसरी कॉर्नरला उभा असतो इथल्या गाडीचा गावं लागेल थोडं. गाडीच्या जाण्याला भरपूर असतं. हा वाला गाडी या रोडला जास्त जाम असतं कधी पण. तिथून बस बी सर्व जातात त्याच्यामुळे इश्यू आहे हा. अरे हा बस राईट साईडला माझ्या बस देतोय.
घाटकोपर आगार सर्व बस इथूनच दिसतात. घाटकोपरच्या मेन स्टॉप आहे. बघा आपण आता जातो दादर साईडला, दादर चिमूर रोडला. बाहेरून आल्यावर डायरेक्ट आपल्याला इथं टर्न मारता येतो तर रस्ता छोटा असल्यामुळे, नाहीतर आपण कॉर्नर लटकतो. हा बरा पडतो कॉर्नर मारून. रस्त्याची कंडिशन तुम्ही बघितली असेल, थोडा खराब आहे. अजून थोडासा आहे तसंच आहे, अजून काय चेंजेस नाही झाला आहे. तुम्ही पण सपोर्ट करत ना आपल्या मराठी चॅनलला. मी नॉर्मल ब्लॉग टाकतो पण तुम्ही करा मला सपोर्ट करा. तरच आपल्या रस्त्याची कंडिशन होऊ शकते. बघा तुम्हाला आता आम्ही डेला निघालो नाही बघा, तर डेला तुम्हाला अजून क्लिअर रस्ता दिसला होता. आता त्या कंडिशनमुळे रस्ता पण 50% ओके, 50% बघा. बरं आपल्याला 90% रस्ता चांगला पाहिजे. 100% पाहिजे, पण आपल्याला 90% तरी क्लिअर होते ना. बघा रस्ता बघा आहे ओके, पण एवढा नाही आहे, नॉर्मल आहे. आपण आता पोचतोय डिमार्ट साईडला. घाटकोपर डिमार्टच्या बाजूला आहे. घाटकोपर रस्त्याची आयडिया नाही आहे आपल्याला. आहे नाव आठवत नाही, नाव आठवलं घाटकोपर पण मोडतो आपल्याला वाटतंय. मुलवरती नाव दिला. नालंदाला आलो. हा नालंदा कोणता आहे? डिमार्ट नालंदाला. बघा हा डिमार्ट बघितलं का? डिमार्टमध्ये आपल्याला जायचं होतं, पण आता बघूया. आता घरी जाऊन आपण डिमार्टला वगैरे जाऊया. डिमार्टला मी कॅमेरा घेऊन नाही जाणार आहे. गेलो तर ते पण तुम्हाला शो करेल. 41च्या डिमार्टला जाणार आहे. ते डिमार्ट मोठं जरा मोठा आहे जास्त, तो आपण तिथे त्या डिमार्टला जाणार आहे. काल गेलेलो, पण काल पूर्ण जाम होता, गर्दी होती. तिथे असल्यामुळे सगळ्यांची सोय होती, त्यामुळे आपण त्या डिमार्टला गेलो नाही. आज जाणार आहोत आपण. आणि आपण आपल्या रोडच्या रुटीनच्या रोडला लागू रस्ता बघा, खड्डेच बघा. म्हणजे कसं जरा खाली रस्ता पुन्हा जसं पाहिजे तसं क्लिअर नाही आहे. ठीक आहे, आता काय आहे आता CNG वर चालणारी बाईक पल्सरची पुढे चालली आपल्या. बरं आहे बघा, किती चांगली होते. गोवंडीच्या इथे कॉर्नरला पोहोचतो. म्हणजे इथं अर्धा चिमूर पण लागतो, अर्धा गोवंडी पण लागतो. कनकिया स्कूल आहे, कनकिया इंटरनॅशनल स्कूल आहे. बघा अर्धवट बघा गाडी कशी मारते. विदाऊट इंडिकेटर गाडी एवढी बाहेर काढते. मूर्ख माणूस. बघितला असेल आता तुम्ही तो नमुना. कसं पण गाड्या न्यायच्यामुळून येतात अर्धवट लोक. गाडी आपटते बघा. अजूनही रस्त्याचं काम झालं नाही. आपण रिटर्न घरी जातो त्या रस्त्याला बघा, अजून रस्त्याला अजून रेती जास्त झाली. पहिली मध्ये नव्हती काय, आता परत वाढली आहे माझ्या मते. आणि साफ केलं आणि तीच रेती इथं कॉर्नरला उभी ठेवली. तीच रेती पसरली रस्त्यावर. उपयोग काय मग तुमचा साफ करून, माणसं करून? फक्त बघा हाय तशीच रेती आहे, जास्त झाली आता पहिल्यापेक्षा. मला वाटतं उचललीच नाही ती रेती, ती कॉर्नरला लावलेली ती. बघा अजून रेती आहे, छोटे छोटे दगडे आहेत.
रस्त्यामध्ये हे लावलेत ना स्पीड ब्रेकर घेतील होतं मस्त थोडी मराठी तर आपल्याला चांगली तुझी पाहिजे ना. म्हणजे गतिरोधक मध्येच लावलेत ना असे अँटी. आता पहिला रस्ता तरी चांगला होता, गतिरोधक मी ठोकून रस्त्याची पूर्ण वाट लावली आहे. तो रस्त्याचा चांगला काम होता तिथं वाट लावली, गव्हर्नमेंटला आवडतं. इथं बघा रस्त्यामध्ये खटबुट आहे, रस्ता खराब झाला आहे. ब्रिज असा असतो का? एकदा आमच्या कोकणात येऊन बघा, आमच्या कोकणाचे रस्ते ह्याच्यापेक्षा खराब आहे. पण आता काम चालू आहे, खूप वर्ष काम चालू आहे, पण अजून काम होतं आहे. रेती आहे पाचशे अजून रेती आहे, म्हणजे आणि रेती उचललीच नाही अजूनपर्यंत. ही रेती होती तीच पाठी पसरली. ही बघा ही रेती बघा, कॉर्नरला बघा रेती आता किती कमी झाले. बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंटचं आपलं काम कसं आहे. साफसफाई बघा, इथं पण बघा, ही बघा रस्ता बघा साफ करून तरी कचरा तरी उचलून घ्या ना बाबांनो. कचरा नाही उचलला तर परत काय उपयोग काय, डबल ह्याच्या मग. $250 आपली गाडी चालली आहे आतापर्यंत. 250 तुम्हाला गाडीचं हे दिसत असेल मीटर, सगळ्या तुम्हाला समजत असेल. 250 सकाळी कसा फ्रेश असतो, जास्त हवा बिवा नसतो. आता एवढा प्रदूषण आहे ना, हे सगळं घाम श्वास घ्यायला पण जरा हे नाही आहे, एवढा चांगला ठीक नाही आहे. वातावरण नाही एवढं चांगलं, हवामान. गावामध्ये बघा बघा रस्ता कुठला आणि गाडी नेतं कुठं बघा. बाईकच्या रस्त्यामध्ये कसं येतं रे बघा. हे असं ऑटोवाले काय बघा, बाईक जाण्याच्या रस्त्याने टाकायची गरजच आहे त्यांना. बघा हे बघा, बघू शकता तुम्ही. फुकट त्याच्यामुळे मी लटकतो ना बा, त्यासाठी कोणच नाही माझं, मी एकटाच त्याच्यासाठी. आता येतील एक एकदा. आला तुझं पण बरंच होतं.
टर्मिनलला बसून चालू आहे. मोठे मोठे व्हेकल दिसत पाठवून ते बघत नाही आहे डायरेक्ट टर्न मारतात, त्याच्यामुळे तुमच्या पायावरची गाडी चालू शकतात. आपल्याला 8 वाजले, आपण निघालो की तुला 6 वाजले, 6:30 वाजले. 1 तासाच्या वरती झालं आपल्याला, 1 तास जास्त झालं. बघितलं खड्डा, बघितला का तुम्ही रस्त्यामध्ये मध्येच आहे खड्डा. तुफान येई मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा बघा. आता आपला वाशी रोड चालू झाला आहे, आपण आपल्या फ्रेश हवेच्या ठिकाणी आलो आहे. आता बघा इथे तिकडे हवा आणि इकडच्या हवेमध्ये खूप फरक आहे. तिथे कसं मला पाऊस गेला मगाशी एवढा त्रास होत होता, आता असं थोडं तरी आपण इथं आपल्या इथे आलो ना हवा चेंज होते पूर्ण. आता ही हवा आहे ना जशी फ्रेश हवा थोडी येते तशी पाठी नव्हती आहे. एवढं पाठी मला मगाशी हे झालं श्वास घेत आहे. जास्त मोठा सिग्नल आहे, छोटा सिग्नल आहे. गाव नाही नंबर नाही. आपण जसं आता किल्ला क्रॉस करून आलो, आता आपण डायरेक्ट वाशी किल्ल्याला तुम्हाला व्ह्यू दिसते तो वाशीचा व्ह्यू आहे. बघा बरोबर 7:45च्या टायमावर आपण आहोत. 7:45च्या टायमावर तुम्हाला वाशीचा व्ह्यू दिसतो. वाशीला आपण मुंबईमधून डायरेक्ट नवी मुंबईला का एंट्री मारतो. त्यासाठी आपण आपल्या बीचवरती करणार आहोत वाशीच्या. बघा बाईकचं आवडलेलं कार आणि घेतलेलं आहे टॅम्पो. बघा वाशीचा पूर्ण रोड आपला खाली आहे. बघा दोन्ही हायवे खाली आहे, नवीन हायवे नवीन हायवे. आपल्याला असते खाली आपल्या नवी मुंबईचाच रोड भेटतात, नाही तर तिथून आपल्याला एवढं खाली रोड दिसत नाही कधी. बघा किती चांगला रोड खाली आहे. आपण आज तरी पण थोडं लेट आलो. आपल्याला मुंबईतून बाहेर निघायला जास्त टाईम लागला, त्याच्यात आपण आधी लवकर आलो असतो. आपल्याला दीड तास लागला आहे. बघा आपल्या नवी मुंबईचे रोड बघा किती चांगले आहेत, स्वच्छ आणि किती चांगले. बघा आपल्या कॉर्नरला एवढी घाण नाही तेवढी स्वच्छ आहे. कॉर्नरला तुम्ही रोडला गेला किंवा पावसाची गाडी कसं होऊ शकते, त्याची मुंबई असल्यामुळे नाही करू शकतो. आपलं आलंय टोल नाका आलं, लेफ्टला गाडी टाकली. आता राईटला जास्त फास्ट असतात गाड्या, काय करायचं कंट्रोल नसतात, उगाच आपल्याला ठोकून जायचं तिथे. एक वीरा माऊली रमाजी काढले विटाई. आपली राईड आहे 13 तारखेला आपण जातो बाहेर. बघूया आपण गेलो तर बाईक घेऊन जाऊ किंवा आहे. आय थिंक 150 नाही तर 120 किलोमीटरचा रोड आहे. वापीची राईड आहे. त्यानंतर परत तिथं बघूया आपण गेलो तर त्र्यंबकेश्वरला जाऊ.
त्र्यंबकेश्वरला गेलो नाही आहे म्हणून आपण त्र्यंबकेश्वर पण फिरून येऊ त्याच दिवशी म्हणजे 14 तारखेला 14 फेब्रुवारीला तिथून त्याच दिवशी रिटर्न येऊ म्हणजे आपल्याला आपला जो माहोल फिरायला जातो तिथून किती टाईम लागतो तिथून त्र्यंबकेश्वर करू तिथून आपण शिर्डीला जाऊ अजून प्लॅन केला नाही आहे एक सोलो राईड करेल किंवा माझ्याबरोबर गुगूनही असू शकतं कोणी पण असू शकतं बघूया जाम केलं म्हणजे गाडी गाड्यांचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे टाईम तो नको टाईम नको टाईम काय होतं त्याला छोटा जाऊ दे आपल्याला आयडिया नाही करत काही पण आपण लावणार ठेवू शकत कुठलाही जास्त तो आपण एक छोटा रीलसाठी एक व्हिडिओ बनवूया आपल्या वाशीच्या हवेला आपण का लाईव्हही जाऊ शकतो आपण आता पण आपल्याला लाईव्ह जायचं नाही आहे बरं गाईज आपण आता लाईव्ह जाऊ शकतो आणि नाही जाऊ शकत असं पण आहे तर मला आता फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवायचे म्हणून मी चालू केले 30 सेकंड फक्त आपण बनवणार आहे त्याच्यानंतर आपण क्लोज करणार की आता आपण आहे न्यू इरा हॉस्पिटल लेवल पोचलो आहे मी आता जरा हे पण करेल म्हणजे मी काय बोलतो त्याला हे झालं आपलं आपण आता पोचलो आपल्या सानपाड्यामध्ये इथे वाटतं हा खालचा आहे वाशी स्टेशनला जाणारा रोड आहे आणि आपण आता पुढे जाणार तो सानपाड्याला जाणार आलो आता वाशी स्टेशनच्या जवळ आलो आपण स्पर्शाने फुलते आकांच्या गंधात झुंड मोहरते मायेच्या हलक्या स्पर्शाने फुलते बघा मध्ये रस्ता ओके मध्ये त्यांनी खडबडीत कधी ते प्लेन मध्ये प्लेन नाही केलं आहे बघितलं असं नाही का तुम्ही गाडी कशी बंद पण आपटते प्लेन नाही केलं आहे अजून थोडं प्लेन करा अजून तरी बरं वाटेल मध्ये गोले केले होते आता झाले काय केलं त्यांनाच माहिती त्याच्यावर रेखा काढल्यात आपण आता कांचनमध्ये आलो सानपाडा आल्या सानपाडा आणि सुरगेला लागतो सानपाडा सुरग स्टेशन पाहिजे पोलीस स्टेशन आहे हे आहे ऑफिस आहे ते कानपाड्यामध्ये कानपाडा स्टेशनला उतरलं तर लोकमतचं ऑफिस तुम्हाला जवळच आहे आणि बस नाही तर काम चालू असेल म्हणून असं इकडे टाकली टाकली
शिवाजीनगरमध्ये इथून आहे तर सामकडा फिरतो बीच. ERL bus.in. बस पूर्ण साठी जाम केलं बघा कसं नेतो बघा गाडी बघा वेड्यासारखं. हा लगून रस्त्याची वाट बघा काय लागली. रस्ता झालं असतील 1-2-3 वर्ष बघा 2 ते 3 वर्ष झाले असतील. रस्त्याची कंडिशन बघा काय रस्त्याची कंडिशन आहे बघा. जेव्हा झाला त्याच्या पहिल्याच पावसामध्ये एवढा रस्ता वाहून गेला ना आता सांगता येत नाहीये. एवढा बेकार झालेला रस्ता. बसच्या बाजूला जागा आपल्याला राईट वळायची. पहिली रस्ता खराब आहे. वीज उतरला टक्कन आपली गाडी आपटेल. तुम्ही बघा जास्त बसच्या पाठीला का थांबू. बसवाला मधीच एक डबल तुम्ही पण टाकू शकता. आता मला राईडला गाडी थोडी ठेवायची म्हणून मी या साईडला आपली गाडी. मोठा ब्रिज संपला ते बघा मी आता राईडला थोडी गाडी काढणार पाठी बघणार आणि आलो बघा. मला ब्रिज करायचं होतं पण याच रोडसाठी ते करत जातो. फक्त 1 ते 2 मिनिटासाठी कसं आपण करायचं. 1 मिनिटासाठी 1 मिनिट पाठी पुढे 1 मिनिट नाही 2-3 सेकंड पकडून चालला. पाठी पुढे मला चालतं काही करून पुढे जायचं आपल्याला. आज आपण कुठून जाऊया. आज पाठी नको या आपण ओली रेग्युलर जातो. हा पण रोड आहे. हा कसला गरज नाही आहे. आपल्या स्टेशनला जायचं नाही आहे. हा पुढचा पण एक रोड आहे बसचा पुढे मला दिसण्यावर येत नाही आहे बस म्हणून. आपण ह्याच्या पुढच्या रोडने जाणार. बघूया तर रस्त्याची कंडिशन दाखवतो तुम्हाला. कसा गेला बघू रस्ता गेला. आपल्याला इथं पुढे राईटला लेफ्टला टाकायची गाडी. तो आपण इथून बसून टाकला जाते. हाच रोड आहे. इथं कसं गाडी टाकायची कसं नाही थोडं फक्त दोन्ही साईडला बघून टाकावं लागतं. काय नाही दर्या किनारी आपण आलो आपल्या एरियामध्ये. आता शिरोणे गावात पोहोचतोय. शिरोणे गावात आपली शिरोणे गावाची इन्फॉर्मेशन आपण टाकायचं नेरूला जातो. पेट्रोल भरायचं असलं आपण सामखरामध्ये पेट्रोल भरून परत येतो म्हणून पाठी येतो. शिरोणे गावातून निघतो बाहेर पेट्रोल बनवून. आपण आता आपल्या इथं पोहोचलो घराजवळ पोहोचतो. 8 वाजले आपल्याला. म्हणजे आज किती टाइम लागला. खूप वेट झाला आपल्याला आज व्हायला. पाणी बघितलं ना तर 6:30 नंतर निघालो. 6:30 8 दीड तास झाला मला निघून.